नमस्कार, मी निरंजन. महाराष्ट्रावर किंवा देशावरती अत्यंत दुर्दैवी वेळ आलेली आहे. अत्यंत दुर्दैवी वेळ. म्हणजे मला माझ्या संपूर्ण पत्रकारितेच्या काळामध्ये एकदाही असं वाटलं नव्हतं, की अशा विषयांवरती आपल्याला लोकांचं प्रबोधन करावं लागेल, लोकांशी बोलावं लागेल. म्हणजे महाराष्ट्राच्या पोलिसांना आता काय कामं करावी लागतायत? डुकरं वाचवायची? म्हणजे ही ही कुठली स्थिती महाराष्ट्राची आणून ठेवलेली आहे? काल काल नाशिकमध्ये महाविकास आघाडीतर्फे कांदा उत्पादकांना योग्य भाव मिळाला पाहिजे, कांद्याला किंमत चांगली मिळाली पाहिजे, निर्यात बंदी उठवली पाहिजे, या विषयासाठी नाशिकमध्ये काल आंदोलन होतं. 3-3.5 तास ते आंदोलन चाललं होतं. नॅशनल हायवे चक्काजाम त्या ठिकाणी करावा लागलेला होता. कारण अत्यंत वाईट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे या सगळ्या काळात. म्हणजे विक्रीचा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त आहे. खर्च नुसता पिकवण्याचा खर्च तर दूरच राहिला. नुसता विक्री करण्यासाठीचा खर्च इतका कमी भाव शेतकऱ्याच्या कांद्याला मिळत असताना हे आंदोलन चालू आहे. या इराणच्या युद्धामुळे भारतामध्ये खतं नसणार आहेत. तो नॉन बायोलॉजिकल प्राणी एक भाषण देऊन गेला की उद्यापासून सेंद्रिय शेती करा, कारण फर्टिलायझर्स नाहीयेत. त्यामुळे येणारा संपूर्ण खरीप हंगाम हा महाराष्ट्रात कसा जाईल याची काहीही शाश्वती नाही. गेल्या खरीप हंगामामध्ये ज्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची 66,000 शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, म्हणजे शेतात मातीच नाही, आता खरवडली गेली जमीन. ते 18,000 कोटी रुपये इन्शुरन्स तर्फे देणार होते. 1 रुपया मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना इन्शुरन्सचा मिळालेला नाही. एक छदाम नाही मिळालेला. इतकी भयानक अवस्था आहे. नीटचे पेपर लीक झाले. 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधकारामध्ये गेलं. दुसऱ्यांदा परत परत लीक होत आहेत. आणि म्हणजे इतके भयंकर प्रश्न चाललेले असताना लोकांचं लक्ष कुठं वळवलं जात आहे? इंधनाची कपात आहे, शॉर्टेज झालेलं आहे, ऑलरेडी पेट्रोल डिझेल मिळत नाहीये. अनेक हजारोनी पंप बंद पडलेत महाराष्ट्रातले. वर्तमानपत्रांनी त्या बातम्या केल्या. 2,000 पेक्षा जास्त पेट्रोल पंप बंद झाले, या बातम्या केल्या. आणि काल मुंबईमध्ये मीरा रोडला काय चाललं होतं? म्हणजे बकरी ईदच्या निमित्ताने बकऱ्यांची कुर्बानी द्यायची, यासाठी म्हणून ज्या काही कुटुंबांनी बकरे घेऊन ठेवले, म्हणजे पहिल्यांदा गोवंश हत्याबंदी केली, गाय कापायची नाही, बैल कापायचा नाही, म्हैस कापायची नाही, हे केलं. त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागतायत? हिंदू शेतकऱ्यांना भोगावे लागतायत. कारण त्यांच्या भाकड झालेल्या गायी, त्यांच्या भाकड झालेल्या म्हशी, त्यांचे म्हातारे झालेले बैल हे ते विकू शकत नाहीत, कारण ते कोणी कापणारच नाहीये. त्यामुळे हिंदू शेतकऱ्यांचे हाल झाले. या 22 लाख विद्यार्थी नीटच्या परीक्षांमध्ये यात किती हिंदू होते? 20 लाख तरी हिंदू होते ना. यांचं नुकसान झालेलं आहे. तो हिंदू काय त्याचं सिद्धी प्राप्त झालेला खरात हा कोणाचं लैंगिक शोषण करत होता? हिंदू महिलांचं करत होता. आणि लक्ष कुठे वळवलं जात आहे की बकरी ईदच्या निमित्ताने बकरे ज्यांनी घेऊन ठेवले, तिथे मीरा रोडमध्ये सकल हिंदू समाज नावाची एक बेकायदेशीर संघटना आहे, ती कुठेही नोंदणीकृत नाही. या सकल हिंदू समाजाच्या वतीनं तिथे डुक्कर घेऊन गेले. कारण मुस्लिम धर्मामध्ये डुक्कर हे अपवित्र आहे, डुक्कर हे हराम आहे, म्हणून तिथे डुक्कर घेऊन जायचं. म्हणजे पूर्वीच्या हिंदी सिनेमांमध्ये सुअर के बच्चे अशी एक शिवी दिली जायची, आणि हे सगळे डुकरं घेऊन गेले तिथं. मूर्खपणाचा कळस. मला त्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे अत्यंत मनापासून आभार मानायचे आहेत, अतिशय मनापासून, की त्यांनी ते मुस्लिम धर्माला मान्य नसलेलं डुक्कर त्यांच्या इथं नेऊन सोडण्याचा हा जो प्रयत्न केला गेला,
या सो कॉल्ड बेकायदेशीर सकल हिंदू समाजातर्फे, तो त्यांनी रोखला. त्यांनी ते डुक्कर उचलून घेतलं आणि त्यांनी तो तिथून पळत सुटला. धार्मिक द्वेष निर्माण होऊ नये ही जी जबाबदारी तो पोलीस कर्मचारी पाळत होता, त्याला सॅल्यूट आहे. ही संविधानात्मक जबाबदारी आहे. ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाहीये, ही या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पत्रकाराची आहे, आमदाराची आहे, खासदाराची आहे, मंत्र्याची आहे, सगळ्यांची आहे. आणि हे त्यांनी होण्यापासून रोखलं. आणि त्याच्या पाठीमागे त्याला घेऊन तुम्ही व्हिडिओ बघाच तो. त्या पोलिसाला घेरून घोषणा काय देतायत हे सकल हिंदू? जय श्रीराम. म्हणजे जय श्रीराम म्हणून जबाबदारी काय? डुकरं वाचवायची, डुकरं घेऊन जायची मुसलमान समाजाच्या इथं. ही रामाने दिलेली जबाबदारी आहे का? अरे काय, कुठल्या थराला जात आहे हे सगळं? रोजचे जगण्याचे प्रश्न निर्माण झालेले असताना याच देशामधला सामान्य गरीब नागरिक जिवंत राहील की नाही अशी अवस्था निर्माण झालेली असताना तिथं डुकरं. बरं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या चॅनलवरती या विषयावरून लाईव्ह डिबेट्स. हे का होतं? कारण हे जे निर्बुद्ध बैल आहेत ना, हे हातामधून डुकरं तिथं घेऊन जाणारे, मुसलमान समाजाला अपमानित करण्यासाठी, त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी म्हणून, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतात म्हणून गाय कापण्यावर बंदी आणली ना. मग आता तिथे डुकरं का नेताय? डुकरं यासाठी नेतात कारण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवायच्या. त्याला काही किंमत नाही कायद्यामध्ये जणू काही. आणि मग लॉजिक काय द्यायचं? त्या चॅनलच्या डिबेट्समध्ये एक बावळट असं बोलला की आम्हाला तिथे डुकराची पूजा करायची होती. म्हणजे घोषणा द्यायची जय श्रीराम आणि पूजा करायची डुकराची. काय म्हणजे हे जे नालायक आहेत ना, यांना खरं पोलिसांनी तिथं बेछूट लाठीमार करायला पाहिजे होता. नागडं करून ढुंगणावरती ओल्या बांबूचे फटके मारायला पाहिजे. लायकीच नाही दुसरी यांची. या पद्धतीने वातावरण खराब करताय तुम्ही. त्याच्यानंतर एक बावळट राष्ट्रीय प्रवक्ता भाजपचा, तो असं सांगतो की काही समाजांमध्ये डुकरांचा बळी द्यायचा ही पण प्रथा आहे. म्हणजे वराह पूजन हा जो प्रकार आहे, विष्णूचा अवतार म्हटला जातो जर डुकराला, तर वराह पूजन हे सप्टेंबर महिन्यात भाद्रपदामध्ये असतं. आत्ता काय त्याचं? आत्ता काहीच नाही. आता फक्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखवायच्या म्हणून तिथे डुक्कर न्यायचं. आणि मग एक जण म्हणतो आम्ही त्यांचा बळी पण देतो डुकराचा. म्हणजे एकीकडे देव पण म्हणायचा, विष्णूचा अवतार, आणि मग विष्णूचा अवतार कापायचा सुद्धा. विष्णूचा पहिला अवतार कुठला? मासे. नितेश राणे खूप काय 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 बडबड करतो की डुक्कर आम्हाला असं आहे, आम्हाला अमुक तसं आहे. अरे मग विष्णूचा पहिला अवतार मासे आहे. कोकणामध्ये राहणारा, कोकणामधून निवडून येणारा नितेश राणे, स्वतःचा मत्स्य व्यापार करणारा नितेश राणे व्यापार बंद करणार का? मासे विकणं बंद करणार का? मासेमारी बंद करणार का? मासे खाणं बंद करणार का? विष्णूचा पहिला अवतार खाणार नितेश राणे? एवढा कडवट, नुकताच काही वर्षापूर्वी बाटलेला हिंदुत्ववादी, यांनी मासे खाणं बंद करावं ना. तो किरण रिजिजू जो गाय खातो, तो केंद्रीय मंत्री आहे, संसदीय कार्यमंत्री.
मग रिजिजूला हाकलून लावा पक्षातून. भारतीय जनता पक्षाची जेवढी राज्य आहेत भारतात, मग गोवा असेल, आसाम असेल, त्याच्यानंतर मणिपूर असेल, मेघालय असेल, मिझोराम असेल, नागालँड असेल, त्रिपुरा असेल, या सगळ्या राज्यांमध्ये गाय खाल्ली जाते आणि डुक्करही खातात, पोर्क. कारण ख्रिश्चन धर्मामध्ये डुक्कर खाल्लं जातं, ते खातात. अनेक मागासवर्गीय समाजामध्ये डुक्कर खाल्लं जातं, ते खातात. मग यांनी खावं ना. दुसऱ्यांच्या भावना का दुखवायला जाता? तुम्ही विष्णूचा अवतार पण म्हणणार, तुम्ही खाणार सुद्धा. हे असलं अवतार विवतार मानत नाहीत ना. पण मुळामध्ये या देशासमोर, या राज्यासमोर असलेल्या समस्या काय? महाराष्ट्रावरचं 10.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज हे कसं फेडायचं? ही जबाबदारी असायला पाहिजे ना या नितेश राणे पासून फडणवीस पर्यंतची. त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, त्याच्याबद्दल काही नाही, त्या जबाबदारीबद्दल काही नाही. आता लोकांना सांगतायत पेट्रोल वाचवा, डिझेल वाचवा, डॉलर वाचवा, सोनं घेऊ नका, लग्न बडेजावामध्ये करू नका, हे सगळं सांगायचं. आणि नाशिकला कुंभमेळ्यात 35,000 कोटी खर्च करणार की नाही करणार? आणि त्याचा काय उपयोग आहे या देशाला, हा विचार करणार की नाही कोणी? आणि 35,000 कोटी यांच्याकडे नाहीच आहेत, हे कर्जच काढणार. ऑलरेडी 10.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. महाराष्ट्राच्या जीडीपी पेक्षा कर्ज जास्त आहे, ही रियालिटी आहे. आणि ही अवस्था असताना देशातल्या नागरिकांना तुम्ही कुठल्या दिशेने वळवताय? मी मान्य करतो, आंतरराष्ट्रीय आपत्ती आहे, प्रचंड मोठा संकट येणार आहे, खूप मोठा अवघड काळ येणार आहे. अवघड काळामध्ये देशाचं, राज्याचं नेतृत्व हे कसं असायला हवं? या सगळ्या आर्थिक संकटाच्या काळामध्ये देश एकजूट असायला हवा त्याचा मुकाबला करण्यासाठी. त्या इराणकडून रोज धडे घेण्याची गरज आहे, रोज. तो इराण एकजूट आहे. त्या इराणमध्ये शिया पण राहतात, सुन्नी पण राहतात, त्या इराणमध्ये ज्यूज सुद्धा राहतात, त्या इराणमध्ये ख्रिश्चन सुद्धा राहतात. तो देश एकजूट आहे आलेल्या संकटाचा मुकाबला करायला. महाराष्ट्र एकजूट आहे का? मुंबई एकजूट आहे का? ह्या ज्या सोसायट्यांमध्ये आणलेले होते बकरे, त्याच्या तक्रारी केल्या आणि त्या तिथून बाहेर काढायला लावल्या. बकरा कापणं हे बेकायदेशीर आहे का? नाही. प्रोहिबिटेड आहे का? नाही. बकरा हा राष्ट्रीय पशु आहे का? नाही. कारण बकरा हे हिंदूही खातात, मुस्लिमही खातात, ख्रिश्चनही खातात, सिखही खातात, मान्य आहे त्यांना. माझ्या माहितीतले अनेक जैन सुद्धा खातात. त्यामुळे बकरा कापणं हे बेकायदेशीर जर नसेल तर कारणच काय? गाड्यांमध्ये पोलिसांनी भरून ते बकरे तिथून बाहेर काढण्याचं. स्वच्छतेची जबाबदारी द्या, 100% मान्य आहे. स्वच्छता नाही केली तर 1,000 रुपये, 10,000 रुपये दंड लावा त्या इमारतींना. पण तिथून कोणाला घाबरून तुम्ही ते बकरे तिथून हटवता? आणि हे सगळं करून साध्य काय करतात? बरं, बकऱ्यांचा बळी हे फक्त मुस्लिम देतात का? नाशिक जिल्ह्यात सिन्नरला वडांगळीमध्ये 2,500-3,000 हजार बकरे कापले जातात. वंजारी समाजाची त्या ठिकाणी यात्रा असते त्यावेळेला, वडांगळीच्या यात्रेत 3,000 हजार बकरे कापले जातात. तिथेही गावभर रक्त वाहत असतं. मी अजूनपर्यंत ईदच्या दिवशी असं रस्त्यांवरती रक्त वाहताना पाहिलेलं नाही. मांढरा देवीला सातारा जिल्ह्यात तिथेही बळी दिला जातो. नाशिकच्या सप्तशृंगीला इथंही बळी दिला जातो. तुळजाभवानीच्या इथं तिथेही बळी दिला जातो.
बकऱ्यांचा. मग इथं फक्त बकरे तिथून ओढून न्यायचे, हा काय लॉजिक आहे याच्या मागे? फक्त द्वेषाला समर्थन द्यायचं. म्हणजे आता डबल इंजिन सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये पाशवी बहुमत मिळालेलं आहे, केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे. आता निवडणूक चोरण्याचं नवीन SIR नावाचे टेक्निक पण तुम्ही शोधून काढलेलं आहे. निवडणूक आयोग तुमचं गुलाम असल्यासारखं काम करतंय. न्यायालय सुद्धा तुमची गुलाम असल्यासारखी कामं करतायत. या निवडणुकीत नाही मतदान केलं तर पुढच्या निवडणुकीत मतदान करतील, असं सर्वोच्च न्यायालय बोलायला लागलंय निर्लज्जपणाने. इतकं सगळं असताना शांतपणाने देश चालवा ना. काय हरकत आहे? तुमची महापालिकेतली सत्ता तुमच्याकडून कोणी काढून घेत नाही, राज्यातली काढत नाही, केंद्रातली काढत नाही. मग शांतपणाने सरकार चालवा. या राज्यातल्या नागरिकांना शांतपणाने जगू द्या. त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रथा, परंपरा, सण हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे साजरे करू द्या. काय अडचण आहे? या सगळ्या अपयशांवरचं लक्ष दूर करण्यासाठी म्हणून हा फालतूपणा, हा मवालीपणा हा नका करू. आणि आता पूर्वी मी असं म्हणायचो, फार पूर्वी, की न्यायालयांनी याची दखल घ्यावी. तो नितेश राणे जे काही बोलला ना, की आम्हाला गणपतीत सांगतात, आम्हाला दिवाळीत सांगतात फटाके वाजवू नका. आम्ही नाही सांगत बाबा, न्यायालयाने सांगितलं. न्यायालयाने सांगितलं प्रदूषण करू नका. न्यायालयाने सांगितलं ध्वनी प्रदूषण करू नका, हवेतलं प्रदूषण करू नका. न्यायालयाने निर्बंध लादले. कळतं का? म्हणजे इतका बिंडोक आणि निर्बुद्धपणा राज्याचे मंत्री करणार. या खरात प्रकरणाच्या वेळेला नितेश राणे काय बोलला? काही नाही. नीटचे पेपर लीक झाले, नितेश राणे काय बोलला? काही नाही. महाराष्ट्रात 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, नितेश राणे काही बोलला? काही नाही. का? त्यात हिंदू शेतकरी नव्हते. नीटच्या परीक्षेत हिंदू विद्यार्थी नव्हते. त्या खरातनी अत्याचार केलेल्या ज्या बायका होत्या त्यात हिंदू बायका नव्हत्या. प्रदीप कुरुलकर हा पाकिस्तानच्या बाईबरोबर, RSSचा प्रदीप कुरुलकर पाकिस्तानच्या बाईबरोबर संबंध ठेवतो आणि देशाची गुपितं त्यांना विकतो, मिसाईल टेक्नॉलॉजीची. नितेश राणे काही बोलला? काही नाही बोलला. हे आता शेतकरी तडफडतायत, कांदा उत्पादक. काही बोलला नितेश राणे? काही नाही. तो फक्त हेच बकरे बकरे गाय. अरे तुझं काम काय? तुझ्याकडे खातं काय? म्हणजे बंदर मंत्री आहे. बंदर म्हणजे समुद्रावरची जी बंदरं असतात त्याचा याच्याकडे कार्यभार आहे. बंदरांचा कार्यभार. याला असं वाटतं बंदर म्हणजे माकडं, माकडांचाच कार्यभार माझ्याकडे आहे. आणि तसाच तो वागतो, त्याच पद्धतीने बोलतो. बरं, स्वतः नितेश राणे, त्यांचे पप्पा नारायण राणे यांचे फोटो आहेत ना, रोजे खोलतानाचे, इफ्तार पार्टी करतानाचे. स्वतः सगळं करणार, पण लोकांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी भगवे कपडे घालून भाषण फक्त करायची. हा त्यावेळेला लंडनमध्ये शिकला, त्यावेळेला यांनी बर्गर खाल्ले नाही का? हॅमबर्गर. हॅमबर्गर मधलं हॅम काय असतं? लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. आणि ही आपली आता जबाबदारी आहे. मला परत परत तेच वाटायला लागतंय की राज्यकर्त्यांनी ते किती नालायक आहेत, ते किती निर्लज्ज आहेत, ते किती बेशरम आहेत, ते किती अकार्यक्षम आहेत आणि ते किती क्षुद्र मनोवृत्तीचे आहेत, हे वारंवार सिद्ध केलेलं आहे. वारंवार सिद्ध केलेलं आहे. 1000 गोष्टींमधून सिद्ध केलंय. अत्यंत खोटारडा मुख्यमंत्री देशाला मिळालाय, राज्याला मिळालेला आहे. मग त्याच्या खोटेपणाची सुरुवात तर कुठून होते? स्वतंत्र विदर्भ झाला नाही तर लग्न करणार नाही असं म्हटला होता. इथपासून खोटेपणाची सुरुवात आहे. ते आत्ता चालूच आहे सगळ्याच बाबतीमध्ये. सातबारा करू, कोरा कोरा कोरा, हाच बोलला होता ना. खोटच झालं ना. त्यामुळे आपण या देशाचे नागरिक म्हणून आपण हा विचार करायचा आहे
की हे नालायक ज्या वेळेला बेशरमपणाने धार्मिक द्वेष पसरवतात तर तो पसरू द्यायचा का, आपण त्याला बळी पडायचं का? चॅनलवाल्यांना हा चॅनलवरती डिबेट करण्याचा मुद्दा वाटतो, त्यात यांच्या बिंडोक लॉजिकला स्पेस दिली जाते, म्हणून असं करण्याची हिंमत या बावळटांची होते. कुठेतरी डुक्कर घेऊन जा, कुठेतरी आणखीन काहीतरी करायला जा, ही हिंमत त्यातून होते, कारण त्यांना प्रसिद्धी मिळते ना. ही प्रसिद्धी मिळणं ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला हे रस्त्यावरचे धिंगाणे आणि बेशरमपणा बंद होईल. आणि ती प्रसिद्धी मिळणं जर बंद करायचं असेल तर या चॅनल्सचे प्रतिनिधी, या वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी तुमच्या तुमच्या गावात, तुमच्या तुमच्या शहरात जिथं जिथं असतील तिथं तिथं त्यांची लाज काढा, अक्षरशः लाज काढा. यांना लज्जित करा. बेशरम त्यांच्या घरच्यांना सुद्धा त्यांची शरम वाटली पाहिजे, इतका अपमान करा त्यांचा. मग ते अशा बातम्यांना प्रसिद्धी देणं बंद करतील. तोपर्यंत होणार नाहीये. यांची निर्भत्सनाच झाली पाहिजे. आणि हे जे काही नितेश राणे काल बोललेले आहेत हे सर्व संविधानिक कर्तव्याच्या विरोधात आहे. संविधानाने जी कर्तव्य सांगितलेली आहेत, मुळात विज्ञानवादी दृष्टिकोन असला पाहिजे. धार्मिक सौहार्दता टिकवणं हे कर्तव्य आहे. याच्या विरोधात हे बोलतायत, यांच्यावर खटले दाखल केले गेले पाहिजेत. या जेवढ्या सामाजिक संघटना असतील महाराष्ट्रात ज्या धार्मिक सौहार्दतेसाठी काम करतात, यांनी खटले दाखल करावे. या सगळ्यांवर दुसरा पर्याय नाही. आणि मग भले न्यायालयांना यांना निर्दोष सोडू द्या, न्यायालयांची सुद्धा याच्यामधलं जे काही संगनमत असेल ते उघडं पडू द्या आणि जगाला कळू द्या की भारतामध्ये बेबंदशाही आणण्यामध्ये न्यायालय सुद्धा आता भूमिका घ्यायला पुढे यायला लागलेले आहेत. कळू द्या, हरकत नाही. त्यांना जर स्वतःच विवस्त्र व्हायचं असेल तर आपण कोण रोखणार? आपण संधी देऊ, न्यायालयांना संधी देऊ की कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे काम करा. त्यांनाच जर राहायचं नसेल, त्यांनाच जर स्वतः आपण किती नागडे आहोत असं दाखवायची इच्छा असेल तर दाखवू द्या त्यांना. सांगू जगाला की बघा यांच्या नग्नतेचं हे उदाहरण. दुसरा काय पर्याय उरतो? तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन काही पर्याय सुचत असतील तर जरूर खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच, पण फार दुर्दैवी काळ. धन्यवाद.